नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहूयात दैनंदिन संभाषणामध्ये आपण विविध प्रकारचे प्रश्न, कोणते सोपे प्रश्न आपण सहज संभाषणात वापरतो मित्रांनो. तर पहिला या ठिकाणी प्रश्न आहे, तू केव्हा आला? व्हेन डिड यू कम? तू केव्हा आला? व्हेन डिड यू कम? तू का आला? व्हाय डिड यू कम? व्हाय डिड यू कम? तू कसा आला? हाऊ डिड यू कम? हाऊ डिड यू कम? तू कोणासोबत आला? विथ whom डिड यू कम? विथ whom डिड यू कम? तू कुठे आला? वेअर डिड यू कम? वेअर डिड यू कम? तू आला का? डिड यू कम? डिड यू कम? तू आला? यू केम. मित्रांनो, हे स्टेटमेंट आहे. यू केम हा प्रश्न नाही आहे, परंतु हा स्टेटमेंट मी या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे. आता यू केम हा सिंपल पास्ट टेन्स आहे, हा सब्जेक्ट आहे आणि हा V2 आहे. सब्जेक्ट प्लस V2 अशी ही रचना आहे मित्रांनो, सिंपल पास्टमधली रचना आहे. आता आपल्याला याचाच प्रश्न तयार झालेला तुम्हाला सगळीकडे आढळून येईल मित्रांनो. आता यू केमला आपण तू आला का असा व्हर्बल क्वेश्चन करूया मित्रांनो. डिड यू कम, फक्त याच्या पुढे आपण डिड लावला की डिड यू कम. आता डिड लावल्यामुळे इथं जो V2 आहे तो V1 होणार आहे मित्रांनो. प्रश्नाचं स्ट्रक्चर इथं डिड आहे प्लस सब्जेक्ट आणि प्लस इथं V1 होऊन जातो. तर डिड यू कम. आता मित्रांनो, हे डिड यू कम प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. बघा, या ठिकाणी आहे डिड यू कम, डिड यू कम, डिड यू कम, डिड यू कम आणि डिड यू कम. बघा मित्रांनो, पण प्रत्येक ठिकाणी जो प्रश्नार्थक शब्द आहे तोच बदललेला आहे. हे जरी समान असलं, फक्त आपल्याला हे बदलायचं आहे, म्हणजे आपण वेगवेगळ्या अर्थाचे सहज प्रश्न बनवू शकतो. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत मित्रांनो, हे सिंपल पास्टमधले प्रश्न आहेत, ज्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, जे हे स्टेटमेंट आहे मित्रांनो. तर याच स्टेटमेंटचा सर्वात आधी व्हर्बल क्वेश्चन बनवायचा. एक सोपी ट्रिक आहे. यू कमचं आपण डिड यू कम करायचं आणि मग कसा, कुठे, कोणासोबत, का, केव्हा, हे सगळं आपल्याला हे जे प्रश्नार्थक शब्द आहेत, हे प्रश्नार्थक शब्द अगोदर घेऊन तर ते आपल्याला वाक्य मित्रांनो, प्रश्नार्थक वाक्य तयार करता येतं. तर यातला जो काळ आहे मित्रांनो, हा कुठला काळ आहे प्रश्नाचा? तर सिंपल पास्ट. सिंपल पास्ट, सब्जेक्ट प्लस V2. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा मित्रांनो, ती आली. या ठिकाणी ती आली, शी केम, हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे मित्रांनो. जसं आपण तू आला हे घेतलं होतं, तसं आता ती आली, फक्त इथं करता बदललेला आहे. ती आली, शी केम. ती आली का? बघा, याचा व्हर्बल क्वेश्चन केला आहे आपण. डिड शी कम? ती कुठे आली? आता आपल्याला कुठेसाठी व्हेअर घ्यायचं आहे. व्हेअर डिड शी कम? व्हेअर डिड शी कम? ती आली, शी केम. ती आली का? डिड शी केम. ती कुठे आली? तर कुठेसाठी आपल्याला व्हेअर हा शब्द घ्यायचा आहे आणि डिड शी कम सेम राहणार मित्रांनो. तर प्रश्न विचारताना आपल्याला त्या काळात सेम टू सेम हे प्रश्न बनू शकतात मित्रांनो, सिंपल पास्टमधल्या काळामध्ये. ती कोणासोबत आली? विथ whom डिड शी कम? विथ whom डिड शी कम? तर या ठिकाणी विथ म्हणजे सोबत आणि कोणा, तर त्याच्यासाठी whom घ्यायचं. whomचा अर्थ होतो कोणाला, पण विथ whom जर घेतलं तर कोणासोबत. विथ whom डिड शी कम? ती कशी आली? हाऊ डिड शी कम? हाऊ डिड शी कम? ती का आली? व्हाय डिड शी कम? व्हाय डिड शी कम? ती केव्हा आली? व्हेन डिड शी कम? व्हेन डिड शी कम? बघा, मागच्या वाक्यामध्ये डिड यू कम, आता डिड शी कम हे कॉमन आहे मित्रांनो सगळ्या प्रश्नांमध्ये. बघा, डिड शी कम. तर याची सोपी आयडिया आहे मित्रांनो. शी कम हे सिंपल पास्टचं वाक्य आहे, त्याला व्हर्बलमध्ये बदलण्यासाठी सुरुवातीला डिड घ्यायचा आणि डिड शी कम हे व्हर्बल प्रश्न बनवायचा. हा व्हर्बल प्रश्न तुम्ही मग कुठे आली, कोणासोबत, कशी आली, का आली, केव्हा आली, त्या अर्थाचे शब्द अगोदर जोडून ते प्रश्न सहज बनवू शकता. तर याची जास्तीत जास्त बोलण्याची प्रॅक्टिस करा मित्रांनो, म्हणजे तुमचं ते पाठ होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तू येतो. आता हा या ठिकाणी काळ जो आहे, यू कम हे जे स्टेटमेंट आहे मित्रांनो, हे सिंपल प्रेझेंटचं स्टेटमेंट आहे.
ज्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V1 घेतो आपण आणि मग ऑब्जेक्ट घेतो सिंपल प्रेझेंटचं. तर सिंपल प्रेझेंटमध्ये सुद्धा आपण प्रश्न बनवू शकतो. बघूया. तू येतो, यू कम. याला सुद्धा वर्बल क्वेश्चन करून घ्यायचं, डू लावून घ्यायचं पहिले. तू येतो का? डू यू कम? डू यू कम? तू कुठे येतो? व्हेअर डू यू कम? तू कुठे येतो? व्हेअर डू यू कम? जसं पास्टमध्ये डीड लागतो तसं प्रेझेंटमध्ये इथं डू लागतो मित्रांनो. तू कोणासोबत येतो? विथ whom डू यू कम? विथ whom डू यू कम? तू कसा येतो? हाऊ डू यू कम? हाऊ डू यू कम? तू का येतो? व्हाय डू यू कम? व्हाय डू यू कम? तू केव्हा येतो? व्हेन डू यू कम? व्हेन डू यू कम? तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला यू कमचा वर्बल क्वेश्चन करायचा आहे, डू यू कम, आणि मग व्हेअर, विथ, हाऊ, व्हाय आणि व्हेन हे प्रश्नार्थक जे काही शब्द आहेत ते आपल्याला सुरुवातीला जोडून त्या अर्थाचे आपण सहज प्रश्न मित्रांनो बनवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त्या ठिकाणी ती येते, शी कम्स. आता या ठिकाणी वर्ब 1 आहे, हे सुद्धा सिंपल प्रेझेंट आहे, पण इथं वर्बला एस प्रत्यय लागलेला आहे. एस किंवा ES प्रत्यय प्रेझेंट टेन्समध्ये लागतो मित्रांनो साध्या वर्तमान काळामध्ये, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ती येते. आता याला आपण इथं डज घ्यायचं आहे मित्रांनो. हे थर्ड पर्सन असतं, त्याच्यामुळे इथं डजला डूला ES प्रत्यय लागणार मित्रांनो. ती येते का? डज शी कम? बघा या ठिकाणी ती येते, शी कम्स. आता ती येते का? डज शी कम? या ठिकाणी वर्बचा जो एस प्रत्यय तो निघून गेलेला आहे, तो आपण इथं डजमध्ये घेतलेला आहे मित्रांनो. डज शी कम? ती कुठे येते? वेअर डज शी कम? ती कुठे येते? वेअर डज शी कम? ती कोणासोबत येते? विथ whom डज शी कम? विथ whom डज शी कम? ती कशी येते? हाऊ डज शी कम? हाऊ डज शी कम? ती का येते? व्हाय डज शी कम? व्हाय डज शी कम? ती केव्हा येते? व्हेन डज शी कम? व्हेन डज शी कम? त्यानंतर पुढचं प्रश्न मित्रांनो बघूया आपण. या ठिकाणी तो जातो. तो जातो, ही गोज. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो सब्जेक्ट प्लस V1 ची रचना आहे, प्लस ऑब्जेक्ट असतं. या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट घेतलेलं नाही आहे. तर हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे मित्रांनो. याचं सुद्धा आपल्याला वर्बल क्वेश्चन पहिले करून घ्यायचं आहे. तो जातो का? डज ही गो? बघा, तो जातो, ही गोज. तो जातो का? डज ही गो? तो का जातो? व्हाय डज ही गो? व्हाय डज ही गो? तो कुठे जातो? वेअर डज ही गो? वेअर डज ही गो? तो कोणासोबत जातो? विथ whom डज ही गो? विथ whom डज ही गो? तो कसा जातो? हाऊ डज ही गो? हाऊ डज ही गो? तो केव्हा जातो? व्हेन डज ही गो? व्हेन डज ही गो? तर बघा मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्समधले जे प्रश्न आहेत ते आपण सोप्या पद्धतीने बघितले मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, 36 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. तो गेला. आता हे स्टेटमेंट आहे. इथं सुद्धा सब्जेक्ट प्लस V2 ची रचना आहे, म्हणजे पास्ट टेन्स आहे हा, सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. तो गेला, ही वेंट. मित्रांनो हे स्टेटमेंट मी यासाठी घेतलं आहे, तुम्हाला सांगितलं आधीच, की आपल्याला हे प्रश्न कसे बनलेले आहेत, कोणत्या काळातले बनलेले आहेत ते समजायला सोपं जावं म्हणून हे मध्ये मध्ये स्टेटमेंट घेतलेले आहेत. बाकी सगळे प्रश्न आहेत. तो गेला का? डीड ही गो? हा वर्बल क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस किंवा नो मध्येच द्यावं लागेल. पण व्हाय, वेअर, विथ whom याचं आपल्याला स्पेसिफिक उत्तर द्यावं लागेल. तो गेला का? डीड ही गो? तो का गेला? आता का साठी व्हाय हा शब्द आहे मित्रांनो, प्रश्नार्थक. सो व्हाय डीड ही गो? व्हाय डीड ही गो? तो कुठे गेला? वेअर डीड ही गो? वेअर डीड ही गो? तो कोणासोबत गेला? विथ whom डीड ही गो? विथ whom डीड ही गो? विथ whom डीड ही गो? तो कसा गेला? हाऊ डीड ही गो? हाऊ डीड ही गो? तो केव्हा गेला? व्हेन डीड ही गो? व्हेन डीड ही गो? बघा मित्रांनो, डीड ही गो, डीड ही गो, डीड ही गो आणि या ठिकाणी सुद्धा डीड ही गो हे या ठिकाणी सगळीकडे कॉमन आहे मित्रांनो.
हे कॉमन आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला हा काळ महत्त्वाचा आहे की सब्जेक्ट प्लस V2 आणि त्याचाच हा प्रश्न आहे, नाही का मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. तू जातो, तू जातो, यू गो. बघा हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे. हे साधा वर्तमान काळ आहे, सब्जेक्ट प्लस V1 ही रचना आहे याच्यामध्ये. यू गो, यू गो म्हणजेच तू जातो. आता त्याचा प्रश्न मित्रांनो बघा, वर्बल प्रश्न पहिले डू वापरून नेहमीच्या पद्धतीने. तू जातो का? बघा मित्रांनो, डू यू गो, डू यू गो. तू का जातो? व्हाय डू यू गो. तू कुठे जातो? वेअर डू यू गो, वेअर डू यू गो. तू कोणासोबत जातो? विथ whom डू यू गो, विथ whom डू यू गो. तू कसा जातो? हाऊ डू यू गो, हाऊ डू यू गो. तू केव्हा जातो? व्हेन डू यू गो, व्हेन डू यू गो. बघा मित्रांनो, या ठिकाणी डू यू गो सगळीकडे सेम आहे मित्रांनो. फक्त आपल्याला एकदाचा जो डू यू गो वाला प्रश्न आहे तो बनवून घ्यायचा आहे. बाकी हे जे प्रश्नार्थक शब्द आहेत ते आपल्याला नंतर जोडून अजून प्रश्न बनवायचे आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. तू गेला. आता हे सुद्धा मित्रांनो यू वेंट. तू गेला म्हणजे यू वेंट. हा साधा भूतकाळ आहे मित्रांनो. बघा यू वेंट हा साधा भूतकाळ आहे. यू वेअर गोईंग हा चालू भूतकाळ. यू हॅड गॉन हा पूर्ण भूतकाळ. यू हॅड बीन गोईंग हा रीतिवाचक भूतकाळ. तर हा यू वेंट म्हणजे तू गेला हा तर साधा भूतकाळ आहे मित्रांनो. तर याला डीड लावून आपण व्हर्बल क्वेश्चन पहिला बनवलेला आहे. तू गेला का? डीड यू गो. तू गेला का? डीड यू गो. तू का गेला? बघा आता हा डीड यू गो सेम राहणार इथं आणि व्हाय आपण आधी जोडणार. व्हाय डीड यू गो. तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो आतापर्यंत. तू कुठे गेला? वेअर डीड यू गो, वेअर डीड यू गो. तू कोणासोबत गेला? विथ whom डीड यू गो, विथ whom डीड यू गो. तू कसा गेला? हाऊ डीड यू गो, हाऊ डीड यू गो. तू केव्हा गेला? व्हेन डीड यू गो, व्हेन डीड यू गो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकच स्ट्रक्चर सेम राहत आहे, फक्त प्रश्नार्थक शब्द आपल्याला आधी जोडायचा आहे मित्रांनो. तर तुम्हाला या सर्व वाक्यांचा अतिशय सराव करायचा आहे मित्रांनो. सतत बोलण्याचा जेवढा जास्त तुम्ही सराव कराल तेवढा तुमच्या हे पाठ होईल आणि मग तुम्हाला परिस्थिती अनुकूलन जेव्हा तुम्ही बोलाल अनुसरून त्यावेळेला तुम्हाला हे वाक्य लगेच तुमच्या जिभेवर असेल मित्रांनो. तर जास्तीत जास्त सराव महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. तर आशा करतो की आजचे प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये कसे बनवायचे आहेत, कसे वापरायचे आहेत, ते कसे बनतात याचं सर्व समजलं असेल मित्रांनो. धन्यवाद.